बास बास बाबा, प्लीज. आता यापुढे ना एक शब्दही बोलू नका. गेली 24 वर्ष तुम्ही जे सांगाल मी तेच करत आलोय. कारण प्रश्न तुमचे होते. सायन्स घेतलं, इंजिनिअरिंग केलं, MBA साठी फॉर्मवर तोही भरला. पण कधी कधी तुम्ही मला हे विचारलं की कबीर तुला नक्की काय करायचं आहे, तुला कशामध्ये आनंद मिळतो? नाही विचारलं, नाही विचारलं. आणि तर तुमच्या लोकांची व्याख्या काय हो? 4 लोक काय म्हणतील? कोण आहेत ही 4 लोक? ज्यांनी माझं कौतुक करायला कधी 1 रुपयाचा सुट्टा खर्च नाही केला, ती लोक ठरवणार की माझं भविष्य काय असावं? कमालच आहे. त्या देशपांडे काकांचा मुलगा अमेरिकेला गेला म्हणून मीही तेच केलं पाहिजे का? हा काय मानवी नियमाचा एखादा ठरलेला साचा आहे का, ज्यामध्ये प्रत्येकाने बसलेच पाहिजे? हे बघा बाबा, बाबा मला माहिती आहे की तुम्हाला खूप काळजी आहे माझी. शून्यातून विश्व निर्माण केले, खूप कष्ट उपसलेत. मला तुम्हाला आनंदात बघायचं सगळं मान्य आहे. पण बाबा, रोज सकाळी 9 ते 5 ऑफिसला जाताना ना, स्वतःच्या स्वप्नांचा गळा घोटताना काय त्रास होतो ना बाबा, हे नाही सांगू शकत आहे मी तुम्हाला. नाही सांगू शकत आहे. बाबा, मला त्या पैशांच्या मागे धावणारं रोबोट नाही बनायचंय. मला मला रात्री झोपताना ना हे समाधान हवंय की आज मी जे काही केलं ना, ते माझ्या आवडीचं होतं, ते माझ्या आनंदाचं होतं. बाबा बाबा, मी जबाबदारीपासून पळून नाही चाललोय. मला मला फक्त 2 वर्ष हवी आहेत. फक्त 2 वर्ष. या 2 वर्षात ना मी जीवाचं रान करेन, उपाशी राहीन. पण बाबा, माझ्या स्वप्नांना ना मी असं वाऱ्यावर नाही सोडणार. बाबा, जर मी अपयशी ठरलो ना, तर तुम्ही म्हणाल त्या दलदलीत मी उतरायला तयार आहे. पण बाबा बाबा जर मी प्रयत्नच नाही केले आणि अशी हार मानली ना, तर स्वतःच्याच नजरेत मी पडेन हो. बाबा बाबा, मला तुमची संपत्ती नकोय. मला तुमचा विश्वास हवाय. फक्त विश्वास द्याल तर तुम्ही मला बाबा. बाबा प्लीज. बाबा बाबा